प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे कुणाला साथ द्यायची हे ठरवायचं, त्यांचं त्यांना ठरवू द्या. तुम्ही कुणाला पाठिंबा देणार हे तुमचं तुम्ही ठरवा. वहिनी काय बी झालं तर आमची साथ तुम्हालाच आहे. काय बी होऊ दे, आम्ही वहिनी साहेबांच्या मागे जाणार नाही. यांची साथ मलाच आहे. तुम्ही माझे मतदार फोडायचा कितीही प्रयत्न करा, सहजासहजी फुटणार नाही. नाही ते मी आपल्या विरोधका तर विरोधकासारखं वागा. आपलं नातं घरात, इथे विरोधक आहोत आपण. राणादा अख्ख्या गावाचा सपोर्ट अंजली वहिनीसने. आता तुम्ही तुमचं गाशा गुंडळा जाओ. होय, नाहीतर तोंडावर लई जोरात पडशीला. अख्ख्या गावात अंजली वहिनींचं नाव आहे. करशीला ना तर होशीला बा. अंजली वहिनींचा, अंजली वहिनींचा, नंदिता वहिनींचा विजय असो. नंदिता वहिनींचा विजय असो. नंदिता वहिनींचा विजय असो. नंदिता वहिनींचा विजय असो. अंजली वहिनींचा विजय असो. अंजली वहिनींचा विजय असो. नंदिता वहिनींचा विजय असो. नंदिता वहिनींचा विजय असो. अंजली वहिनींचा विजय असो. अंजली वहिनींचा विजय असो. नंदिता वहिनींचा विजय असो. अंजली वहिनींचा विजय असो. राजकारण विरोध वगैरे सगळं घराबाहेर. घरात आपण फक्त नवरा बायको राहू. विजय असो. नंदिता वहिनींचा विजय असो. अंजली वहिनींचा विजय असो. नंदिता वहिनींचा विजय असो. अंजली वहिनींचा विजय असो. नंदिता वहिनींचा विजय असो. अंजली वहिनींचा विजय असो. विजय असो. माझं नशीब फुटक म्हणून हे ध्यान गळ्यात मारलं असं नाव माझ्या. त्यापेक्षा बिन लग्नाचं राहिलो असतो तर चाललं असतं की. बिन लग्नाचं राहिलं असतं तर सरपंचकीच्या इलेक्शनला कोणाला उभं केलं असतं? उलट बोललीस, मला उलट बोललीस. अहो, तसं नाही, मी खरंच मनापासून प्रश्न विचारला. लगीन झालं नसतं तर मी आले नसते, आणि मी आले नसते तुम्हाला इलेक्शनला पॅनल उभं करता आलं नसतं. आता मी सरपंच होणार आहे तेव्हा जरा गोड बोला की. अच्छा, म्हणजे तू आता सरपंच होणार आहेस म्हणून तुझी जीभ चुरू चुरू बोलायला लागल्या वय. हो, असं नाही. नाही काय नाही. हे बघ, तू जरी सरपंच होणार असलीस तरी सरपंच तू माझ्यामुळे होणार आहेस हे ध्यानात ठेव. अहो, माहित आहे मला, पण जरा गोड बोला एवढंच म्हणलं मी. आता मी कसं बोलायचं हे तू मला शिकवणार वय. माननीय परेश पाटलाला तू शहाणपणा शिकवणार. अहो नाही, तसं काही नाही. नाही काय नाही, सगळं माहितीये मला. सारखं मी आपलं लाई शिकलेली दाखवत असती. थांब, तुझ्या सगळ्या डिग्र्या जाळून टाकतो. कुठे डिग्र्या? अरे डिग्री जाळलीस तर इलेक्शनला कुणाला उभं करणार? बापू, सरपंचाला शिक्षणाची अट आहे माहितीये ना व. या सरकारी नियमानं तर डोसकं भंजाळलंय माझं. बापू, माझ्या हातात असतं की नाही तर सगळं नियम चुलीत घातलो असतो. अरे मग काय आहे तुझ्या हातात? काहीच नाही ना व. तवा सवन घे आणि पुढं काय करायचं ते ठरवू. अरे माणसंच उभारली नाही तर पॅनल कसं लढवायचं? बापू, माणसं काय हो, एकाला 10 उभी करू. कुठं हा? अरे कुठं आहेत माणसं? कोण दिसत नाही. ते इके आणि किरण्या बी गायब झाल्यात कुठं. बापू, त्याची काळजी तुम्ही करू नका सा. पण आपला उद्देश एक आहे, गायकवाडांना धूळ चारायची म्हणजे चारायची. पैसा देऊ, राग देऊ, काय बी करू, 7-8 माणसं उभी करूच. अरे माणसं उभी करायची म्हणजे पैसा बी उभा करावा लागतो. आणि पैशाशिवाय इलेक्शन खेळता येत नाही माननीय परेश पाटील. अरे हाय का तुझ्याकडे एवढं पैसे? बापू, पैशाची काळजी तुम्ही करू नका सा.
माणसांकडनं कसा पैसा काढायचा का नाही हे चांगलंच माहिती आहे मला. उद्याच आपली टीम फायनल करूया. एबी त्या गायकवाडांच्या नाकावर टिचून. वाट पाहुनी जीव शिनला, वाट पाहुनी जीव शिनला, वाट पाहुनी जीव शिनला, वाट पाहुनी जीव शिनला. चंदे, आता तोच सुई धागा घेऊन तुझं तोंड शिवून टाका ना. म्या काय केलं होत आई साहेब? काय केलं म्हणजे? अगं पुढचं गाणं तर गा की. इथंच कॅसेट थांबल्या तुझी. अहो मला पुढचं गाणं कुठे येते? जुनी गाणी लई अवघड बाबा. एवढंच अवघड वाटत असल तर थोबाडाला कुलूप लाव. आम्हाच ती जर डिवसलास का नाही तर मग बघ. नाही बाई, म्या तुम्हाला कशाला डिवचू गा? नाही नाही. अजून कस काय येणं झाल्यात माणसं. त्यांना आम्ही इलेक्शन कस काय जिंकणार? काय साहेब, ते साडीचं काय झालं हो? नाही म्हणजे म्या तुमची पिये हाय म्हणल्यावर या अशी फाटकी साडी घालून आल्यावर तुमची मान खाली जाईल. मला काय नाही, मला काय. तू काय खुळी आहेस काय ग? हा, अगं इथं माणसं येणं झाल्यात सपोर्टला. आता त्याची काळजी करू का तुझ्या साडीची काळजी करू? एक तर फॉर्म आणि कागदपत्र घेऊन कवा धरणं वाट बघत बसलोय. कोण काळ कुत्र येणं झालंय. काय साहेब, तुमची कागदपत्र बरोबर आहेत का ते बघा. खोटी कागदपत्र दिली की उमेदवारी रद्द होती. उग घावला बिवला तर अंगलट येईल म्हणून म्हणलं. बघा बघा. ताई साहेब, ते कागदपत्रच राहू द्या. अहो तुमचा तो कार्यकर्ता आला का नाही ते बघा. त्यांच्याशिवाय इलेक्शनचं एक पाऊल पुढे टाकता येत नाही. तेच तर. कुठं उलटल्यात कुणाच ठाव. हे घ्या, चहा घ्या वहिनी. तू काय नवी आहे या घरात? हा, गार चहा लागतोय आमस्ती माहित नाही? मला घरात लई काम आहेत. हे घ्या. आम्ही सरपंच झालो का नाही की पहिलं या बाईचं नाव काढून टाकणार आहे रेशन कार्डावरनं. झाल्यावर झाल्यावर लई काम आहेत ताई सब तुम्हासनी. वय असं म्हणायचं होतं. एक नंबर मज्जा आली बघा. अहो कसली खुन्नस येत होता तुम्ही जबऱ्या. तुम्ही काय कमी खुन्नस देत होता? अहो आता कोल्हापूरकर म्हणल्यावर खुन्नस ज्याला ऐकतोय मी. पण खरंच हे एकदम मस्त आहे. म्हणजे घरात आपण नवरा बायको आणि घराबाहेर विरोधक. होय, म्हणजे बघा घरात भांडण झाली, राग आला तर बाहेर जाऊन एकमेकांना खुन्नस द्यायची. म्हणजे घरात भांडणच होणार नाही. हा, जो काही राग असेल तो घराच्या बाहेर, घरात फक्त प्रेम. चालतंय की एकदम बेस्ट. झटाळी. राणा भाऊजी, आम्ही तुम्हाला एवढ्यांदा सांगून मी तुम्ही आमचं बोलणं टाळायलाय बरं का. ऑपोजिट पार्टी संगत एवढी सलगी बरी नव्ह. अपोजिट घराबाहेर होतो, आत पाऊल टाकल्यावर नवरा बायको झालो. अर्थात तुम्हाला कसं कळणार? तुम्ही दिवसभर घरातच बसून असता. मी येते आवरून. राणा भाऊजी, आपल्या प्रचाराचं काय झालं? केव्हा येणार आहेत माणसं? ते कामात आहेत जरा, येतो म्हणले. केव्हा? अहो त्या दिवशी ते सभेत असं झालं, आता आज फॉर्म भरायचा तर हे असं.
अहो अशानं आपलं पॅनल कवा तयार होणार? वहिनी तुम्ही पॅनल जाणार थोडा, तुम्ही एकट्या उभं राहा. असं कसं? तुमच्या बाजूने उभं राहायला कुणी बी तयार होईना झालं. अहो पण मग आम्ही राजकारण करायचं कसं? हे समजा तुमच्यामुळेच व्हायलंय बघा राणा भाऊजी. मग? हा मग तुम्ही तुमच्या बायकोला मदत करतासा हे अख्ख्या गावानं बघितलंय, म्हणून मग आमच्या बाजूने कोण बिईनं झालंय. नाही वहिनी, आता फुल सपोर्ट तुम्हालाच आहे. मी शब्द दिलाय तुम्हाला. नुसता शब्दच दिलाय, पण ऍक्शन कवा करणार? एक बी माणूस सांगता आला नाही भाई तुम्हाला. काय बी काळजी करू नका. अहो माणसं नाही आली नाही तरी येऊ दे. आता माणसं नाही आली तरी आम्ही अपक्ष म्हणून उभं राहणार आणि एकटंच उभं राहणार आणि जिंकून बी दाखवणार. आणि आम्हाला जिंकवण्याची जिम्मेदारी तुमच्याकडं. द्या शब्द. दिला. डोसक्याला ताप झालाय. वहिनीसने जिंकवून द्यायचं कसं? मर्दा, चांगलाच कोड्यात सापडलायस तू. ओ दुर्पा मावशी, तुम्ही फॉर्म भरायला हे खरं आहे, गावासाठी येळ दिसला नव, नाहीतर पद घेशील आणि घरातच बसशीला. अरे उद्या मला काय तुझ्यासारखं समजलास का? ते नव आमची बांधावरनं भांडणं झाली होती एकदा. तो पोलीस केस पण पडली होती माझ्यावर, पण कोर्टाने मला निर्दोष सोडला होता. मग ते लिवाय पाहिजे का यात? ए कशाला लिहायलायस मर्दा? कवा तुमची भांडणं त्याला झाला जमाना, कोण बघते? कशाला लिहू नाही नाही नाही, अजिबात नाही. जे काय आहे ते सगळं खरं लिहा. आपण कुठेही खोटेपणा करायचा नाही. अहो वहिनी, एवढ्या तेवढ्या गोष्टीवर अर्ज बाद होत्यात, कशाला लिहायचं उगाच? अहो पण पुढे जाऊन चौकशी नंतर बाद होण्यापेक्षा आताच लिहिलेलं बरं. कुठेही खोटेपणा नको. आणि मला वाटतंय यांचा गुन्हा यांना अपात्र ठरवण्यासारखा नाहीये. वहिनी बरोबर सांगायलात. आता माहिती लपवली म्हणून फॉर्म बाद केला तर त्यापेक्षा लिहून टाका की. वहिनी तुम्हाला सांगतो, आपलं जय किसान पॅनल तयार बी झालं. अहो बाकीची माणसं अजून उमेदवार हुडकाल्यात. हा नंदिताला तर एक बी माणूस गावना झालाय. हा आता त्या पप्प्याने एक 4-5 टाळकी जमा केल्यात, पण ती सगळी गावावरून वळून टाकलेले आहेत. त्यामुळे आता आपलं जिंकणं फिक्स. आत्ताच गुलालाची पुती मागून ठेवूया का हो? हा? काय काय दिलं जा? वय वय. हा ढोल ताशाच्या गजरात अख्खं गाव गुलालानं नाव निघालं पाहिजे. जंगी मिरवणूक काढायची. सनिदा, त्या विसल्याचा ढोल ताशा सांगा, लय भारी वस्तू आहे. त्याला सांगूया की आपण. अवधूत भाऊजी, अहो मिरवणुकीवर आतापासून चर्चा करण्यापेक्षा आपण गावामध्ये काय काय अडचणी आहेत ते बघूया. हो वहिनी, तुम्ही नुसतं काम काम काम. अहो आपल्या गावात काय अडचणी नाही आहेत, पाहिजे तर विचारावं सच्चाला. काय रे सच्चा, आपल्या गावात काय अडचणी सांग बघू. हा अजिबात नाही. वहिनी, आपलं गाव म्हणजे एक नंबर गाव आहे बघा. हा आणि आता तुम्ही सरपंच होणार म्हणलं एक नंबर गाव होणार. तुम्ही काय काळजीच करू नका बघा. काय रे ए सच्चा, जरा हळू बोलत जा की मर्दा, कानाचं पडदं फाटल्यात रे. हो सनिता, ह्याला गणे आपण ते काय म्हणते ते घोषणा प्रमुख करूया काय? हा चालते चालते. अहो म्हणजे आपल्याला स्पीकर आणि माईकची गरजच लागणार नाही. चालते काय? हा चालते चालते. मग एक डेमो दे बघू. डेमो दे. डेमो. हा हा झाले. जय किसान पॅनलचा, जय किसान पॅनलचा. अंजली वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे तू फिक्स बाबा. पण उगाच आता इलेक्शनच्या आधी आमचं उमेदवार पहिलं करू नकोस तू. हा जरा फॉर्म भरायचा काय? बरं. अंजली, हा?
आपलं पॅनेल मजबूत आहे, पण तरी बी सावध राहा. इलेक्शन मध्ये वारं कधी कसं काय फिरेल सांगता येत नाही. गरज पडली तर राजकारणात कधी कधी वाट बी वाकडी करावी लागते. नुसतं सरळ चालून चालत नाही. तुम्ही काळजी करू नका त्याची सरपंच, आम्ही आहे की. अहो आम्हाला लई वाकड्या वाटा माहितीये. आम्ही असताना कशाला काळजी करताय तुम्ही? हा? उद्या आता तुम्ही सर्व पॅनेलचा अर्ज भरणार, तेव्हा माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. दणक्यात फॉर्म भरायचा काय? वय 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 वय. जय किसान पॅनलचा! जय किसान पॅनलचा! अरे युनियन इनामदार! युनियन इनामदार! पप्प्या पॅनलचं नाव काय ठेवायचं? तोच विचार करायला मिंच्या. जय किसान पॅनल त्यांचं आहे, आपलं काय असेल विकास पॅनल कसं वाटतंय? अरे विकासाच्या नावावर गंडवायचे दिवस गेले की मिंच्या. लोक आता हुशार झाल्यात. आजकाल लोकांना क्रांती, पेटवा पेटवी असं भावनांना हात घालणारे विषय लागतात. काय नाव सुचना. काय बापू सुचतंय काय? तेच विचार करायला लागलोय. हे किरण्या नुसतंच खात बसलायस, नाव सुचव की. मिंच्या हा तू एक काम कर, संघर्ष पॅनेल असं नाव लिहू. काय बापू कसं वाटतंय? अरे एक नंबर. हा अगदी माझ्या मनातलं बोलच बघ. बंड्या काय? एक नंबर बघा पप्प्याला. हा लिहू लिहू. कसला संघर्ष? अरे मी या गावात संघर्ष करणार आहे. अरे पण कसला? ए तुला सांगितले तेवढं लिही. गावात नवा संघर्ष उभा करून वजन वाढवायचं आपल्याला. अहो अजून नका वाढू वजन. सर्बियन कोलेस्ट्रॉल वाढलेलं आरोग्याला चांगलं नसतंय. ए, बापू थांबाव, तुला काय अक्कल आहे काय? परत दवाखान्याचा विषय काढलास की तुझं आरोग्यच बिघडू. बघ पप्प्या होणाऱ्या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत त्या. तूच त्यांचा मान नाही ठेवला तर गाव कसं ठेवणार? आणि त्या निवडून कशा येणार? हा हे म्हणूनच गप आहे मी, नाहीतर ह्याची आडे हिलाच मोजायला लावली असती. तू लिह रे. संघर्ष पॅनल. पप्प्या हे फॉर्म कागदपत्र समजा खरं आहे ना, नाहीतर नंतर फॉर्म बाजवायचं. अरे बराबर आहे सगळं. बर ठीक आहे. पप्प्या अरे पण संडासचं काय? त्याचं काय? अरे संडास असल्याशिवाय निवडणुकीला उभं राहता येत नाही. हा, मग त्यात काय लिह की आहे म्हणून. अरे पण नसताना तसं कसं लिहायचं? ए तू लिह रे, कोण येत नाही बघायला. हे बघ आंगलं दिलं नसताना हाय म्हणून लिहायला सांगितलंय. ए मिंच्या तुला सांगितलं तेवढं कर. वय म्हणून लिह. हा शौचालय आहे. पप्प्या नाही नाही म्हणत तू माणसं जमवलीस की. हा तू, वहिनी, बापू, किरण्या, बंड्या आणि रामा, तरी बी एक माणूस पॅनलला कमीच पडते. वय रे एकाला तयार करायचं चालू आहे. मिंच्या तू उभा राहतेस का माझ्या बाजूने? ए नाही नाही बाबा, राजकारणापेक्षा मला माझा धंदा महत्वाचा. 7व्या माणसाचं नाव सांग. बापू 7वा कोण तर पैसेवाला स्ट्रॉंग माणूस गावला पाहिजे, नाहीतर काय खरं नाही. अरे पण नाव तरी सांग की त्याचं. हे बघ आतापुरतं ह्या 6 जणांचं फॉर्म भर. 7व्याचं नाव सांगतो तुला. बापू बापू कुणीतरी जबऱ्या गावला पाहिजे.